आपली गोष्ट सुरू होते 1990च्या सुमारास पुण्यामधल्या चतुश्रृंगी देवीच्या मंदिरात. तिकडे ही रेणुका शिंदे आपल्या नवऱ्याबरोबर म्हणजेच किरण शिंदे बरोबर आणि आपल्या छोट्या मुलाबरोबर देवदर्शनासाठी गेलेली आहे. आता वरकरणी हे खूप नॉर्मल त्रिकोणी कुटुंब वाटत असलं तरी त्यांचा जो मोटिव्ह आहे तो खूप भयंकर आहे. कारण तिकडे ते देवीच्या दर्शनासाठी किंवा एक फॅमिली म्हणून वेळ घालवण्यासाठी नाही तर गुन्हा करण्याच्या हेतूने आलेले. आणि सराईतासारखी ती आपलं सावज हेरते आणि एक समोर जी बाई दिसते तिची पर्स हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. पण कितीही प्रिसिजन तिच्यामध्ये असलं तरी कधी कधी आपल्या ऍक्शन्स फसतात, तशी त्या दिवशीचीही तिची ऍक्शन फसते आणि तिला ही पर्स हिसकावून घेत असताना आजूबाजूची सगळी लोक बघतात. ती बाई स्वतः किंचाळायला लागते आणि त्यामुळे सगळ्या गर्दीचं लक्ष आता सडनली रेणुका शिंदेकडे जातं आणि तिला असं लक्षात येतं की आता आपण कॉर्नर झालेलो. पण ती कुठच्याही प्रकारचं पॅनिक करत नाही, कारण पकडले जाण्याची, चोरी करण्याची, अपमान होण्याची ही तिची पहिली वेळ नसते. ती गयावया करायला लागते किंवा ती जी काही तिची नेहमीची वाचण्याची स्ट्रॅटेजी असते ती करायला लागते, पण काही कारणाने ती स्ट्रॅटेजी कामच करत नाही. शेवटी शेवटचा उपाय म्हणून ती आपल्या मुलाला पुढे करते की मी याची आई आहे आणि मी स्वतः गर्भवती पण आहे, त्यामुळे ह्या मुलाकडे बघून मला सोडून द्या. आणि जादू झाल्यासारखं ही गोष्ट काम करते आणि आजूबाजूला जमलेली सगळी गर्दी ही पांगते आणि तिला जायला वाट मोकळी करून देतात. हा तिच्या दृष्टीने खूप मोठा ब्रेक थ्रू असतो की जरी आपण पकडलं गेलो तरी लहान लेकराकडे बघून आपल्याला सगळी लोक सोडून देतात. आणि हीच एक्साइटिंग गोष्ट सांगायला ती आपल्या घरी जाते, कारण घरी तिची बहीण सीमा गावित आणि आई अंजनाबाई गावित आहे.